बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वातून घराघरात पोहोचलेली आणि द 50 रियालिटी शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. खरं तर बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवीचं बेधडक रूप पाहायला मिळालं आणि प्रेक्षकांनीही तिला भरभरून प्रेम दिलं. त्यानंतर जान्हवी विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना पाहायला मिळत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध अपडेट्स देत आहे. आता जान्हवी किल्लेकर हिने कर्करोगाशी झुंज देणाऱ्या छोट्या चाहत्याची इच्छा पूर्ण करत त्याची भेट घेतली आहे. याबाबत जान्हवीने सविस्तर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या असून हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ शेअर केला आहे. खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये काय बोलावं मला खरंच कळत नाहीये. कॅन्सर सारख्या वेदनादायक आजाराशी झुंज देत असताना आमच्या एका छोट्या फॅनने मला आणि ओमला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. हे ऐकूनच खूप मन भरून आलं. आपल्या या छोट्या फॅनला आपल्याला भेटायला जायचंय हे कॉलवर सांगतानाच ओम खूप रडत होता आणि पहिल्यांदा कलाक्षेत्रात काम करत असल्याचा मला खूप अभिमान वाटला. खरं तर त्याची ही छोटीशी इच्छा आमच्यासाठी खूप मोठी आहे. इतक्या वेदनेतूनही तो रोज आमच्या दोघांचे व्हिडिओज बघायचा, हसायचा. आम्ही त्याच्या भेटीला गेलो ते फक्त त्याला आनंद द्यायला नाही तर त्याच्याकडून धैर्य शिकायला आहे. खरंच मी आज देवाकडे प्रार्थना करीन की त्याच्या आयुष्यात अजून खूप 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 हसू, आशा आणि बळ देऊ. यासाठी आपण सगळेच प्रार्थना करूया. हॉस्पिटलमध्ये असताना तुमचे व्हिडिओ बघायचो. माझी खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची. तुम्ही आला त्याच्याबद्दल थँक्यू. प्रेक्षक हो हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ शेअर करत जान्हवी किल्लेकर कॅप्शन लिहित म्हणाली की मागील 2 वर्षांपासून एक छोटासा जीव कॅन्सर सारख्या असह्य वेदनांशी झुंज देतोय. हॉस्पिटलच्या त्या 4 भिंतींमध्ये अडकलेला असताना, वेदनांनी थकलेला असताना तो माझे आणि ओमचे व्हिडिओ पाहायचा आणि म्हणायचा की हे बघितलं की मला थोडंसं बरं वाटतं. हे ऐकून मन अक्षरशः पिळवटून गेलं. आपण कधी कल्पनाही करत नाही की आपलं हसणं, आपला एक साधा व्हिडिओ कोणासाठी औषधासारखा ठरू शकतो. त्याने आई वडील आणि चुलत्यांना व्हिडिओ दाखवून आमच्या दोघांना भेटायची इच्छा व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओमला संपर्क साधला. जेव्हा ओमने हे सर्व कॉलवर मला सांगितलं तेव्हा तो अक्षरशः रडत होता. माझेही डोळे पाणावले होते आणि क्षणात जायचं ठरलं. कला क्षेत्रात काम करत असल्याचा अभिमान वाटला. म्हणतात ना की एक अश्रू पुसावया जरी जन्म कामास आला. त्या निरागस इच्छेला आम्ही कसं नाही म्हणणार. 18 तारखेला त्याला डिस्चार्ज होता आणि आम्ही त्या दिवशीच नवी मुंबईतील खारघर येथील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्याला भेटायला गेलो. ओम तर छत्रपती संभाजीनगरचा आदल्या रात्रीचा शो संपवून 500 किलोमीटरचा प्रवास रात्रभर करत मुंबईत पोहोचला होता. सर्वांना हसवणारा ओम तेवढाच संवेदनशील व हळवा आहे. ही त्याच्यासाठी सरप्राईज भेट होती. त्याच्या खोलीत शिरताच त्याच्या डोळ्यात चमक आली. चेहऱ्यावर एक गोड, थोडंसं थकलेलं पण मनापासूनचं हास्य उमटलं. तो क्षण आयुष्यभर विसरता येणार नाही. त्याने आमचा हात घट्ट धरला, जणू काही सांगत होता, तुम्ही आलात ना, आता मी मजबूत आहे. त्या छोट्याशा हातात किती वेदना होत्या पण त्याहून जास्त धैर्य होतं. आपण बाहेरच्या जगात किती छोट्या गोष्टींवर तक्रार करतो आणि इथे एक छोटासा योद्धा प्रत्येक दिवस जगण्यासाठी लढतोय तरीही हसतोय. तो आम्हाला शिकवून गेला, जीवन कितीही कठीण असलं तरी आशा सोडायची नाही. देवा, त्या छोट्या जीवाला खूप खूप बळ दे. त्याच्या वेदना कमी कर. त्याच्या चेहऱ्यावरचं ते हास्य कायम ठेव. आज मन खूप भरून आलं आहे. कृपया सगळ्यांनी त्याच्यासाठी एक छोटीशी प्रार्थना करा ही विनंती, कारण अजूनही तो नशिबासोबत लढतोय. जान्हवी किल्लेकर हिने भाऊक होत शेअर केलेला व्हिडिओ खाली नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स करत जान्हवीचं कौतुक केलं आहे. एकाने लिहिलंय की हार्ट टचिंग. तर अभिनेता ओम यादव लिहितो
की कला क्षेत्रात काम करत असल्याचे सार्थक होते जेव्हा असे प्रसंग आयुष्यात घडतात। योग्य क्षेत्रात योग्य मार्गावर काम करत असल्याचे मला नक्कीच समाधान आहे। डिअर जान्हवी किल्लेकर, या फॅनला भेटायला तू एका क्षणात तयार झालीस त्याबद्दल थँक्यू। समाजातील दुःखाची जाण असलेली संवेदनशील मैत्रीण आयुष्यात असल्याचे नक्कीच मला समाधान आहे। गॉड ब्लेस यू। तर काही जण म्हणतात की जान्हवी तू खरंच खूप ग्रेट आहेस, मन जिंकलंस। तर एकीने लिहिलंय की खूप छान वाटलं ऐकून की लोक इतकं भरभरून प्रेम करतात तुझ्यावर। एका खूप मोठ्या दुःखात असणाऱ्या जीवाला एका क्षणाचा काय होईना पण आनंदाचा क्षण देऊन त्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं याच्यापेक्षा मोठी मौल्यवान भावना कुठलीच नाही आहे आणि हे सगळ्यांनाच नाही जमत। पण तू खरंच ग्रेट आहेस। तुझ्या लव्हिंग आणि केअरिंग नेचरमुळे आज तू सगळ्यांच्या मनात घर केलं आहेस। आय एम फीलिंग सो ग्रेटफुल हॅव यू इन माय लाईफ ॲज अ गुड फ्रेंड। प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।